हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जो थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा जो सब्जेक्ट आहे TOC म्हणजेच थिअरी ऑफ कॉम्प्युटेशन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण TOC बद्दल बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक काढलेले आहेत आणि त्याच्यावरती PYQमध्ये कशा कशा टाईपचे आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते पण काढलेले आहेत. तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर युनिट नंबर 3 पासून आपण चालू करूयात. थर्ड युनिट आहे आपला कॉन्टेक्स्ट फ्री ग्रामर म्हणजेच CFG आणि कॉन्टेक्स्ट फ्री लँग्वेज म्हणजे CFL. तर या युनिटमध्ये आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कोणकोणते आहेत ते पाहायचे. तर मी म्हणजे DBMSच्या व्हिडिओसारखेच या सब्जेक्टचे पण 3 पार्टमध्ये डिवाईड केलेले आहेत प्रत्येक युनिटचे टॉपिक. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले हायेस्ट टॉपिक कोणकोणते आहेत ते बघूयात आपण युनिट नंबर 3 मधले. सगळ्यात पहिला टॉपिक आहे कॉन्टेक्स्ट फ्री ग्रामरचं कन्स्ट्रक्शन. याच्यामध्ये रायटिंग ग्रामर फॉर स्पेसिफिक लँग्वेजेस म्हणजेच त्याच्यामध्ये पॅलिंड्रोम, इवन, ऑड, लेंथ आणि स्पेसिफिक पॅटर्न असतात, काही वेळेस विचारले जातात. तर याच्यामध्ये हे काही क्वेश्चन्स आहेत जे विचारले गेलेले आहेत. तर याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतर हा रेग्युलर एक्सप्रेशन्स टू CFG मध्ये कन्वर्ट करायला विचारतात. त्याचे काही एक्झाम्पल आहेत ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. हे PYQमध्ये विचारले गेलेले आहेत. दुसरा टॉपिक आहे आपला नॉर्मल फॉर्म्स. याच्यामध्ये CNF आणि GNF हे दोन विचारले जातात. तर याच्यामध्ये CFG टू CNF मध्ये कसं कन्वर्ट करायचं त्याच्यावरती क्वेश्चन येतो आणि CFG टू GNF मध्ये कसं कन्वर्ट करायचं याच्यावर क्वेश्चन येतो. तर याचे काही क्वेश्चन्स इथे रिपीट वगैरे किंवा अलग अलग फॉर्मॅटमध्ये विचारलेले आहेत PYQमध्ये, ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. एवढे क्वेश्चन जर तुम्ही प्रॅक्टिस केले तर खूप जास्त होऊन जातील या टॉपिकसाठी तुमच्यासाठी. तर त्यानंतर तिसरा टॉपिक आहे डेरिव्हेशन्स आणि पार्स ट्री. याच्यामध्ये सब टॉपिक आहेत लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन, त्याच्यानंतर राईट मोस्ट डेरिव्हेशन आणि पार्स ट्री कन्स्ट्रक्शन. तर या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जातात. हे काही क्वेश्चन आहेत ज्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता या टॉपिकवरती, जे PYQमध्ये विचारले गेलेले आहेत. तर चौथा टॉपिक आहे आपला सिम्प्लिफिकेशन ऑफ CFG. याच्यामध्ये एलिमिनेटिंग ॲब्सोल्यूट प्रोडक्शन, त्याच्यानंतर एलिमिनेटिंग युनिट प्रोडक्शन आणि एलिमिनेटिंग युजलेस प्रोडक्शन्स आणि सिम्बॉल्स. तर हे 3 मेन टॉपिक आहेत. तर याच्यावरती अशा काही क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत जे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यानंतर आपण मीडियम क्वेश्चन कोणकोणते ते बघूयात. तर मीडियममध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो ॲम्बियस ग्रामर. याच्यामध्ये आयडेंटिफाय ॲम्बिग्युटी असा क्वेश्चन येतो किंवा शो मल्टिपल पार्ट्स ट्री असा क्वेश्चन येतो. तर याच्यामध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत मी ज्याचे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर दुसरा आहे CYK अल्गोरिदम. याच्यामध्ये पण तो टेस्टिंग स्ट्रिंग मेंबरशिप इन CFL असा क्वेश्चन येतो. तर याचे पण काही एक्झाम्पल आहेत जे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. इतके जरी तुम्ही प्रॅक्टिस केले तर खूप जास्त होईल. एकदा का पॅटर्न तुम्हाला कळला की कशा पॅटर्नमध्ये तुम्हाला ॲन्सर लिहायचं आहे, तर क्वेश्चन कोणता पण असला तरी तुम्हाला त्याचा ॲन्सर लिहिता येईल. फक्त एकदा पॅटर्न लक्षात ठेवायचा की कसा सॉल्व करायचा आहे, कोणत्या टाईपचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर चोम्स्की हेरार्ची असा एक टॉपिक आहे, त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर सगळ्यात कमी विचारले गेलेले टॉपिक आहेत पंपिंग लेमा फॉर CFG, त्यानंतर क्लोजर प्रॉपर्टीज ऑफ CFL, तिसरा टॉपिक आहे डिसिजन प्रॉपर्टीज ऑफ CFL, चौथा टॉपिक आहे फॉर्मल डेफिनेशन एलिमेंट्स. तर हे काही लिस्ट टॉपिक आहेत जे जास्त वेळा विचारले जात नाहीत. त्यानंतर आपण जाऊ युनिट नंबर 4. फोर्थ युनिट आहे आपला पुश डाऊन ऑटोमेटा म्हणजेच PDA बोलतो आपण त्याला. याच्यामध्ये हायेस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कोणते ज्याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात. सगळ्यात पहिला टॉपिक आहे PDA कन्स्ट्रक्शन फॉर स्पेसिफिक लँग्वेजेस. याच्यामध्ये डिझायनिंग PDA फॉर गिवन लँग्वेजेस. तर याच्यामध्ये काही खूप कॉमन क्वेश्चन विचारले गेलेले आहेत जे रिपीट झालेले आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि काही हे एकदा विचारले गेलेले क्वेश्चन्स पण आहेत. हे सगळे क्वेश्चन जर तुम्ही प्रॅक्टिस केले तर PDAसाठी या टॉपिकसाठी बस झालं. त्याचा फॉर्मॅट पण लक्षात ठेवायचा की हे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे स्टेप बाय स्टेप, त्याच्या स्टेप्स लक्षात ठेवायच्या आणि त्याच्यानुसार
क्वेश्चन पेपरमध्ये जो पण क्वेश्चन येईल तो सॉल्व करायचा. सेकंड टॉपिक आहे PDF फ्रॉम CFG अँड टेस्टिंग स्ट्रिंग ॲक्सेप्टन्स. तर याच्यामध्ये कन्व्हर्टिंग CFG टू PDA असा क्वेश्चन येतो. सिम्युलेटिंग आणि टेस्टिंग स्ट्रिंगचा पण क्वेश्चन येतो. तर याच्यामध्ये प्रॅक्टिससाठी हे काही क्वेश्चन्स आहेत. हा क्वेश्चन 4 वेळा रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर हा क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून बघा एकदा. त्याच्यानंतर थर्ड टॉपिक आहे आपला ॲक्सेप्टन्स बाय एम्प्टी स्टॅक वर्सेस फायनल स्टेट. तर याच्यावरती पण इक्विव्हॅलन्स ऑफ टू ॲक्सेप्टन्स मेथड असा क्वेश्चन विचारला जातो. तर हा क्वेश्चन पण 4 वेळा रिपीट झालेला आहे. तर याची पण प्रॅक्टिस करा तुम्ही. फोर्थ पॉईंट आहे आपला CFG फ्रॉम PDA. याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिंग CFG फ्रॉम गिवन PDA ट्रान्झिशन. तर हा थोडा टफ क्वेश्चन आहे. याची पण प्रॅक्टिस करून घ्या. हा पण 3 वेळा विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर 5वा टॉपिक आहे स्पेशल लँग्वेज PDAs. तर हे क्वेश्चन्स पण 2 किंवा 3 टाईम रिपीट झालेले आहेत. तर याच्यावरती पण प्रॅक्टिस करा तुम्ही. तर हे झाले हायेस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जे युनिट नंबर 4मध्ये विचारले जातात. तर TOC काढण्यासाठी हा जो युनिट आहे हा थोडा टफ युनिट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॅक्टिस लागते. तर याच्यानंतर आपण मीडियम कोणते टॉपिक आहेत ते बघूया. तर मीडियममध्ये NPDA नॉन डिटर्मिनिस्टिक PDA हा एक टॉपिक आहे. याच्यावरती थेरी क्वेश्चन विचारतात. त्यानंतर कन्स्ट्रक्ट फॉर ऑड लेंथ पॅलिंड्रोम असा क्वेश्चन येतो. तर हे असे काही क्वेश्चन आहेत जे विचारलेले आहेत. दुसरा टॉपिक आहे PDA वर्सेस DFA किंवा FA कम्पॅरिझन. तर याच्यामध्ये डिफरन्स विचारतात. त्यानंतर थर्ड टॉपिक आहे डिटर्मिनिस्टिक CFL. याच्यामध्ये प्रॉपर्टीज एक्झाम्पल असं विचारतात. तर त्याच्यानंतर लिस्ट टॉपिक आहेत 3. त्यामध्ये फॉर्मल डेफिनेशन ऑफ PDA, त्यानंतर इंटरस्टेनियस डिस्क्रिप्शन, त्यानंतर PDA वर्सेस CFL थेरॅटिकल प्रूफ्स. तर असे हे लिस्ट टॉपिक आहे. त्यानंतर युनिट नंबर 5 मशीन त्याला आपण TM बोलतो. तर याच्यामध्ये हायेस्ट टॉपिक कोणकोणते आहेत? सगळ्यात पहिला टॉपिक आहे TM डिझाईन फॉर स्पेसिफिक लँग्वेजेस. याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत जे रिपीटेड विचारलेले आहेत आणि काही क्वेश्चन्स जे आहेत ते एकदा दोनदा विचारले गेलेले आहेत. तर याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता या टॉपिकसाठी. त्यानंतर TM फॉर मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. तर हा पहिला टॉपिक आणि हा दुसरा टॉपिक प्रत्येक पेपरमध्ये विचारला जातो. तर याच्यामध्ये पण काही क्वेश्चन्स आहेत जे रिपीट झालेले आहेत. 3 किंवा 4 वेळा विचारले गेलेले आहेत. हे पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे TM फॉर स्ट्रिंग मॅनिप्युलेशन. याच्यामध्ये पण काही टॉपिक आहेत जे रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत आणि काही 1 किंवा 2 वेळा विचारले गेलेले आहेत. फोर्थ टॉपिक आहे TM फॉर पॅटर्न मॅचिंग आणि व्हॅलिडेशन. याच्यामध्ये पण 4 वेळा विचारले गेलेले असे क्वेश्चन्स आहेत. फिफ्थ टॉपिक आहे आपला हॅल्टिंग प्रॉब्लेम. तर याच्यावरती थेरी क्वेश्चन्स विचारतात. ते पण रिपीटेड झालेले आहेत. तर हे टॉपिक तुम्ही करू शकता प्रॅक्टिससाठी. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहेत या युनिटमध्ये. याच्यानंतर मीडियम टॉपिक आहेत. सगळ्यात पहिला टॉपिक आहे व्हॅरियंट ऑफ ट्युरिंग मशीन. तर याच्यामध्ये पण रिपीट झालेले आहेत क्वेश्चन्स. तर हे सगळे थेरी क्वेश्चन्स आहेत. दुसरा पॉईंट आहे युनिव्हर्सल ट्युरिंग मशीन UTM. याच्यावरती पण रिपीटेड क्वेश्चन विचारलेले आहेत. थर्ड टॉपिक आहे रिकर्सिव्हली इमेरेबल लँग्वेजेस. हा पण थेरी टॉपिक आहे. याच्यावरती पण 4 वेळा रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत. चौथा टॉपिक आहे रिड्युसिबिलिटी. हा पण थेरी क्वेश्चन आहे. त्यानंतर लिनियर बाउंडेड ऑटोमेटा LBA. हा पण थेरी क्वेश्चन आहे. त्यानंतर काही लिस्ट टॉपिक आहेत जे टाईम असेल तर करा. त्यानंतर युनिट नंबर 6 कम्प्युटेबिलिटी अँड कॉम्प्लेक्सिटी थेरी. तर हा पुराचा पुरा युनिट सगळा थेरी बेस आहे. याच्यामध्ये थेरी विचारली जाते. जर तुम्हाला पासिंग करायची असेल फक्त तर 6th युनिट करायचा. त्यानंतर युनिट नंबर 3 हा पण थोडासा इझी आहे आणि युनिट नंबर 5मधील थेरी करायची म्हणजे तुमची पासिंग होऊन जाईल थेरीवरतीच. त्यानंतर कोणाला जर स्कोरिंग करायची असेल तर पुश डाऊन ऑटोमेटा जो 4th युनिट आहे तो करा आणि ट्युरिंग मशीनचा जो 5th युनिट आहे तो थोडा अवघड आहे. तर युनिट नंबर 6मध्ये सगळ्यात जास्त मार्क भेटायचे चान्सेस आहेत कारण हा
थेअरी युनिट आहे पूर्ण. तर सगळ्यात आधी युनिट नंबर 6, त्यानंतर युनिट नंबर 3, त्यानंतर युनिट नंबर 5ची थेअरी, आणि त्यानंतर जर तुम्हाला टाईम भेटला तर युनिट नंबर 4 आणि युनिट नंबर 5. तर युनिट नंबर 6मध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक करायचे आहेत? पी वर्सेस NP प्रॉब्लेम, याच्यावरती प्रत्येक पेपरमध्ये क्वेश्चन विचारला जातो. ते पण क्वेश्चन्स रिपीट होतात. तर हे काही टॉपिक आहेत जे तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे NP कम्प्लीटनेस. या टॉपिकवरती पण प्रत्येक पेपरमध्ये क्वेश्चन विचारला जातो. थर्ड टॉपिक आहे पॉलिनॉमियल टाईम रिडक्शन. तर याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. चौथा टॉपिक आहे डिसाइडेबल वर्सेस अनडिसाइडेबल प्रॉब्लेम्स. याच्यावरती पण 5 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. 5वा क्वेश्चन आहे पोस्ट करेस्पॉन्डंट प्रॉब्लेम. याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर हे झाले हायेस्ट टॉपिक युनिट नंबर 6मधले. त्यानंतर मीडियममध्ये कोणकोणते येतात? सगळ्यात पहिला टॉपिक आहे चर्च ट्युरिंग थेसिस. तर याच्यावरती पण क्वेश्चन विचारले गेलेले आहेत 3 वेळा. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे स्पेसिफिक NP कम्प्लीट प्रॉब्लेम. याच्यावरती पण 2 किंवा 3 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर हा पण महत्त्वाचा आहे. त्यानंतर थर्ड टॉपिक आहे सॉल्वेबल वर्सेस अनसॉल्वेबल प्रॉब्लेम्स. याच्यावरती पण क्वेश्चन विचारला आहे. फोर्थ टॉपिक आहे टाईम अँड स्पेस मेजर्स. याच्यावरती पण डायरेक्टली क्वेश्चन नाही विचारला आहे, पण एखाद्या वेळेस विचारला आहे. त्यानंतर लिस्ट टॉपिक आहेत आपले कम्प्युटेबिलिटी थेअरी, क्लास P फॉर्मल डेफिनेशन, क्लास NP फॉर्मल डेफिनेशन, रिकर्सिव्हली इन्युरेबल इन कॉन्टेक्स्ट ऑफ डिसाइडेबिलिटी. त्यानंतर NP हार्ड आणि अनडिसाइडेबल प्रॉब्लेम दॅट आर रिकर्सिव्हली इन्युरेबल. तर असे हे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. आणि मीडियम आणि लिस्ट, तर 3 पार्टमध्ये मी सिलेबस डिवाईड केलेला आहे, प्लस त्याच्यावरती कोणकोणते क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत ते. तर अशा प्रकारे सगळा सिलेबस मी तुम्हाला सांगितला आहे. तर सगळ्यात पहिले हायेस्ट टॉपिक करा, त्यानंतर मीडियम टॉपिक करा जास्त स्कोरिंगसाठी, आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे टाईम असेल तर लिस्ट टॉपिककडेच जा. तर अशा प्रकारे TOCचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. तर थँक्यू मित्रांनो. तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओला शेअर करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा होता, आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.